तर आपल्याला पण आपलं श्रेष्ठत्व आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करणं आवश्यक आहे, ना की नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन विषयावर आपण एक चर्चा करणार आहोत. तर माझा एक आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे. तर महत्त्वाचं काय, तर भारतीय समाज इतका व्यक्तिपूजक का आहे किंवा व्यक्तिपूजक असणं योग्य आहे का? तर जगामध्ये क्वचितच एखादा देश असेल, त्या देशातील माणसं इतकी व्यक्तिपूजक किंवा एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे धावताना दिसतात. आणि भारतीय माणसांचं जर बघितलं तर पाठीमागच्या पिढ्यांच्या शौर्याचा गुणगान गात सध्याची पिढी हे विसरलेली आहे की त्यांच्या पण आईनं, त्यांच्या पण वडिलांना तेच संस्कार, त्यांच्या पण आईनं त्यांना दूध पाजून वाढवून तेच संस्कार केलेले होते, ते विसरलेत. आणि मागच्या पिढ्यांचंच गुणगान गात, मागच्या पिढ्यांचं तसेच सध्या असलेले राजकीय नेते, सध्या असलेले सेलिब्रिटीज यांच्या मागे पुढे धावण्याचाच विचार करतात. स्वतःचं अस्तित्वच विसरलेले आहेत. बऱ्यापैकी लक्षात ठेवायचं, बऱ्यापैकी. आणि मग भारतीय समाज आणि युरोपियन समाज किंवा इतर देशातील जी लोक आहेत त्यांच्यामध्ये जो आपला भारताचा इतिहास आणि इतर देशांच्या इतिहासामध्ये हाच फरक राहतो. आपला जो भारताचा इतिहास आहे बऱ्यापैकी हा पराभवाचा इतिहास आहे. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी खूपसे देश आले, आपल्यावर राज्य केलं, आपण कुठे गेलो नाही. कारण काय, व्यक्तिपूजक असणं हे त्याच्या प्रगतीला अत्यंत धोकादायक आहे. कारण युरोपमध्ये असं शिक्षण शिकवलं जात नाही. कारण तू श्रेष्ठ आहे, तू जन्माला आला होतास, तुला पण तुझ्या आईनं तितकंच घडवलेलं आहे, ज्या पाठीमागच्या पिढ्यांना घडवलं होतं. त्यामुळे आपण पण या जन्मात आलेलो आहोत. स्त्रियांची पूजा करत बसणं नाहीतर मग तुम्ही काही उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. आता या राज्याचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ते जर मागच्या पिढ्यांचं जर पूजा करत बसले असते तर ते इतिहासामध्ये नावच नसतं. थँक्यू.